थोडंसं गांभीर्याने हा सगळ्यांनीच मिळून विषय घेऊया। आज सकाळीच आदरणीय पवार साहेबांनी एक ट्विट केलं आहे, आपण पाहिलं असेल तर, की ऑपरेशन सिंदूर जेव्हा पहलगामवर हल्ला झाला त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेब हे पहिले नेते होते की हा देशावर हल्ला आहे, देशावर हल्ला झाल्यावर सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे देशाच्या सुरक्षिततेसाठी। आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली। माननीय प्रधानमंत्र्यांनी राजनाथ सिंगजींना एक कमिटी बनवायला लावली, योगायोगाने मलाही त्याच्यात काम करायची संधी मिळाली आणि देशाच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाचंही खूप कौतुक की काँग्रेस पक्षाने सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळे जगभर अनेक खासदार फिरलो, भारताचं वास्तव आणि भारतावर झालेला जो हल्ला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि या हल्ल्याची काय परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे सांगण्यासाठी। अशीच परिस्थिती आज झालेली आहे। तो भारतावर हल्ला होता आणि आज भारताच्या आर्थिक परिस्थितीवर हल्ला झाला आणि हे होण्याची दाट शक्यता आहे। हे सातत्याने राहुल गांधीजी असतील, प्रियांकाजी असतील, अखिलेश भैया असतील, मी स्वतः असेल, आम्ही एकत्र पार्लमेंटमध्ये बसतो अशा कन्नी मोळीजी असतील, सगळे गौरव गोगोईजी असतील, हे सगळे आम्ही वारंवार बोलतोय। दोन गोष्टी मी आपल्याला निदर्शनात आणून देते की 2013 साली अर्थमंत्री चिदंबरम साहेब होते। चिदंबरमजींनी एक स्टेटमेंट केलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की जर 1 वर्ष या देशातल्या लोकांनी जर सोनं विकत घेतलं नाही तर आर्थिक परिस्थितीमध्ये खूप बदल होऊ शकतो, असं फक्त स्टेटमेंट त्यांनी केलं होतं। तेव्हा तत्कालीन गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी फार टोकाची भूमिका घेतली होती आणि त्यांचे शब्द आजही माझ्या लक्षात आहेत। कारण का एका महिलेला तिच्या मंगळसूत्राची काय भावना असतात त्याच्याबद्दल हे मी एक महिला म्हणून तुम्हाला सांगू शकते। आणि ह्या परिस्थितीमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांचं एक स्टेटमेंट होतं की काय दिवस आलेत बघा की ह्या देशाचा अर्थमंत्री आज काय म्हणतोय। सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे। पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी जे आवाहन केलेलं होतं त्यावरून आणि इतरही मुद्द्यांवरून त्या टीका करताना दिसतायत। यानंतर पुन्हा एकदा एक मोठी अपडेट आहे नीट पेपर लीक प्रकरणामधली। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सुद्धा नीट 2026च्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याबद्दल ट्विट केलेलं आहे आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। नीट 2026 परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। भाजप सरकारनं 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मेहनत आणि स्वप्न चिरडून टाकली आहेत असं राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत। लाखो मुलांनी रात्रभर जागून अभ्यास केलाय आणि त्या बदल्यात त्यांना पेपर फुटी, सरकारी निष्काळजीपणा आणि शिक्षणातील संघटित भ्रष्टाचार, प्रत्येक वेळी पेपर माफिया सही सलामत सुटतो तर प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागते असंही राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत। जर एखाद्याचं भविष्य मेहनतीनं नव्हे पैसा आणि वशिल्यानं ठरत असेल तर शिक्षणाला काय अर्थ उरेल असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पंतप्रधानांचे तथाकथित अमृतकाळ देशासाठी विषारी युग बनलेला आहे अशी टीका सुद्धा राहुल गांधींनी केली। याच प्रकरणामध्ये आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। नीट पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे। प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली। नाशिकमधील ही लीक प्रश्नपत्रिका हरियाणामध्ये पोहोचली आणि इथं फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले। त्यानंतर हरियाणामधून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर पर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। संबंधित व्यक्तीला इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून ताब्यात घेण्यात आला आहे। तर संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलीस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। नीट पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन सुद्धा आता समोर आलं आहे। नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि संबंधित व्यक्तीला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतल्याचं कळतंय। संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलीस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रामधल्या नाशिक कनेक्शन नीटच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये समोर येताना दिसतंय।
देशभरात गाजत असलेल्या कथित पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नीट 2026 परीक्षा रद्द झाल्याची चर्चा शिक्षणाच्या आदर्श पॅटर्न देणाऱ्या लातूरमध्ये सुद्धा वेगानं पसरली आहे. लातूरमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. आमच्या वर्षभराच्या मेहनतीचं काय, असा सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय. सांग, ही परीक्षा रद्द झालेली आहे, कशा पद्धतीने बघतो आता पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे तुम्हाला? येस सर. सर्वात पहिल्यांदा सांगायचं म्हटलं तर 3 वर्षामध्ये 2दा पेपर लीक होणं हे कुठं तर NTA साठी पण आणि भारत सरकारसाठी पण खूपच डिसअपॉइंटिंग अशी गोष्ट आहे. आणि नीट ही एक अशी परीक्षा आहे ज्याच्यामुळे जवळपास 25 ते 26 लाख विद्यार्थी दरवर्षी बसतात. फक्त विद्यार्थीच बसत नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांचा परिवार पण बसतो. म्हणजे जवळपास एक पेपर लीक होणं म्हणजे कुठेतरी करोडो लोकांचं नुकसान या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे, आपण असं म्हणू शकतो. नीट परीक्षा पुन्हा घेणे हे योग्य वाटत नाही, कारण आता एकदा पेपर झालेला आहे. तो पेपर पुन्हा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांना परत एकदा अभ्यासाला लागायला लागेल. क्लासेस लातूरला पुन्हा एकदा माघारी यावं लागेल. माझ्याप्रमाणे मलाही असं वाटतं की हे खूप चुकीचं घडतंय, कारण जे कोणी अशी एक्झाम दिली आहे आणि ज्यांना चांगला स्कोर येतोय त्यांचं खूप खरंच नुकसान आहे. आणि त्यांना 0 पासून सुरुवात करणं अवघड आहे आणि एक्सपेक्टेशन्स पण जास्त वाढतील. पेपर कसा येईल ते पण नाही सांगू शकणार आहे आपण. जर 2025 सारखा पेपर आला तर खरंच मग मुलांचं पण खूप अवघड होईल आणि कट ऑफ वगैरे ते पण किती लागेल ते नाही सांगता येणार. बट ये टाइम पे री नीट एग्जाम कंडक्ट हो रहा, और गवर्नमेंट क्या बोलता, हम री नीट एग्जाम कंडक्ट कर रहे हैं, बट गवर्नमेंट का तरफ से कुछ एक स्टेटमेंट आता, री नीट कंडक्ट करता, ये हो जाता. बट ये 3 साल 2 साल जो बच्चों मेहनत किया, इतना सिलेबस रिवीजन करना, ये शॉर्ट स्पैन ऑफ टाइम, ये 1 मंथ में पॉसिबल नहीं है. NTA या निर्णयाचा लातूर मधनं निषेध होतानाच आपण या ठिकाणी बघत आहोत. त्याच्यामुळे आता या पुन्हा परीक्षा होणार का आहेतच परीक्षावर निकाल लागणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर. गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात. मग MPSC असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं. कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाहीये. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सुद्धा नीट परीक्षा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केलेली आहे. काय म्हणतात ते आपल्या ट्विटमध्ये बघूया. 281 प्रश्न असलेल्या गेस्ट पेपरमधील 131 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतील तर 2024 प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे, असं रोहित पवारांनी म्हटलंय. गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात देखील असाच प्रकार SRPF परीक्षेच्या संदर्भात देखील झाला होता, असा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलेला आहे. ठराविक दलालांच्या पैशांच्या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं योग्य नाही, असंही रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी ही विनंती, असं रोहित पवार म्हणतायत.